तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मेडिकल कलेक्शन या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फोबिया. व्हॉट इज फोबिया? फोबिया काय असतो? कोणकोणत्या टाईपची फोबिया असतात? कोणत्या फोबियाला काय म्हणतात? सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे. ठीक आहे. फोबिया म्हणजे काय? साध्या सिंपल भाषेत सांगायचं गेलं तर फोबिया म्हणजे भीती. भीती वाटणं, एखाद्या गोष्टीची भीती वाटणं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? फोबिया असं म्हणतो. त्याची डेफिनेशन काय आहे? अ फोबिया इज अन एक्स्ट्रीम, unnecessary and irrational fear of specific object, situation or activity even when it is not actually dangerous. म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची भीती वाटणं. ठीक आहे. फोबिया म्हणजे काय? एक्स्ट्रीम भीती वाटणं, अननेसेसरी म्हणजे गरज नसताना त्या गोष्टीची भीती वाटणं किंवा इररॅशनल फिअर कोणतेही कारण नसताना त्या गोष्टीची, त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टची किंवा एखाद्या सिच्युएशनची किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटीची भीती वाटणं. इवन व्हेन इट इज नॉट ॲक्च्युअली डेंजरस. हे माहीत असताना सुद्धा की ती गोष्ट डेंजरस नाही, हे माहीत असताना सुद्धा त्या गोष्टीची आपल्याला भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणत असतो? फोबिया असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, फिअर ऑफ हाईट. हाईटची भीती वाटणं. फिअर ऑफ ब्लड, रक्ताची भीती वाटणं, याला आपण काय म्हणतो? फोबिया असं म्हणत असतो. तर ही झाली डेफिनेशन. फोबिया इज अन एक्स्ट्रीम, अननेसेसरी अँड इरॅशनल फिअर ऑफ स्पेसिफिक ऑब्जेक्ट, सिच्युएशन ऑर ॲक्टिव्हिटी इवन व्हेन इट इज नॉट ॲक्च्युअली डेंजरस. हे माहीत असताना सुद्धा की ते डेंजरस नाही, त्या गोष्टीची भीती वाटतं, त्याला आपण काय म्हणतो? फोबिया असं म्हणत असतो. ठीक आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ फोबियाज. तर देअर ऑफ नंबर ऑफ डिफरंट टाईप ऑफ फोबिया असतात. तर या ठिकाणी बघा, अबाउट 20 टाईपची फोबिया या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेत. तर ते फोबिया आपल्याला बघायचे. फर्स्ट आहे ॲक्रोफोबिया. ॲक्रोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ हाईट. म्हणजे काय? उंचीची भीती वाटणं, म्हणजे जास्त हाईटची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? ॲक्रोफोबिया. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ वॉटर. आपल्या सर्वांना माहिती आहे हायड्रो म्हणजे काय? वॉटर. हायड्रोला आपण काय म्हणत असतो? वॉटर. जर वॉटरची, पाण्याची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोफोबिया. आपल्याला रेबीजमध्ये हे सिम्पटम बघायला मिळतं, हायड्रोफोबियाच. ठीक आहे. थर्ड आहे अँथ्रोफोबिया. अँथ्रोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ पीपल. लोकाची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? अँथ्रोफोबिया. त्यानंतर आहे हिमॅटोफोबिया. हिमॅटोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ ब्लड. ठीक आहे. फिअर ऑफ ब्लड म्हणजे काय? हिमॅटोफोबिया. हिमॅटो म्हणजे काय? ब्लड. आणि फोबिया म्हणजे काय? भीती वाटणं. हिमॅटोफोबिया म्हणजे फिअर ऑफ ब्लड. त्यानंतर आहे मोनोफोबिया. मोनो म्हणजे काय? एकांत, म्हणजे एकट्यामध्ये असणं. मोनोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ बिईंग अलोन, म्हणजे एकटं असणं, त्याला काय म्हणतो आपण? मोनोफोबिया. त्यानंतर आहे निक्टोफोबिया. फिअर ऑफ डार्कनेस, म्हणजे अंधाराची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? निक्टोफोबिया. ठीक आहे. अंधाराची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? निक्टोफोबिया. त्यानंतर आहे झिनोफोबिया. झिनोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ स्ट्रेंजर्स. एखादा स्ट्रेंजर पर्सन जर असेल, त्या स्ट्रेंजर पर्सनची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? झिनोफोबिया. त्यानंतर आहे जिरॅन्टोफोबिया. फिअर ऑफ एजिंग म्हणजे काय? जास्त एज होण्याची भीती वाटणं, म्हणजे म्हातारं होण्याची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? जिरॅन्टोफोबिया. ठीक आहे. फिअर ऑफ एजिंग, जिरॅन्टोफोबिया. त्यानंतर आहे नोझोफोबिया किंवा पॅथोफोबिया. नोझोफोबिया किंवा पॅथोफोबिया. फिअर ऑफ डिसीज, एखाद्या आजार होण्याची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? नोझोफोबिया किंवा पॅथोफोबिया. त्यानंतर आहे गॅमोफोबिया. गॅमोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ मॅरेज, लग्न करण्याची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? गॅमोफोबिया. फिअर ऑफ मॅरेज, दॅट इज गॅमोफोबिया. त्यानंतर आहे अल्गोफोबिया. फिअर ऑफ पेन. ठीक आहे. म्हणजे त्रास होण्याची भीती वाटणं, पेन होण्याची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? अल्गोफोबिया. त्यानंतर आहे अस्ट्राफोबिया, म्हणजे फिअर ऑफ लाईट स्ट्रीम, एखादा प्रकाशमय गोष्टीची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? अस्ट्राफोबिया. त्यानंतर 13 नंबरचा आहे क्लस्ट्रोफोबिया. म्हणजे काय? फिअर ऑफ क्लोज्ड स्पेस, एखाद्या क्लोज्ड स्पेसची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? क्लस्ट्रोफोबिया. त्यानंतर आहे 14 नंबर मिझोफोबिया. म्हणजे फिअर ऑफ डर्ट ऑर कंटॅमिनेशन, म्हणजे घाणीची भीती वाटणं. ठीक आहे. डर्टची किंवा कंटॅमिनेशनची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? मिझोफोबिया. त्यानंतर आहे 15 नंबर पायरोफोबिया. फिअर ऑफ फायर्स, म्हणजे आगची, म्हणजे जाळाची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो? पायरोफोबिया. फिअर ऑफ फायर्स, पायरोफोबिया. त्यानंतर आहे झूफोबिया. झू म्हणजे काय? ॲनिमल्स.
ठीक आहे. आणि फोबिया म्हणजे भीती, ॲनिमलची भीती वाटणं, फिअर ऑफ ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज झूफोबिया. त्यानंतर आहे एरोफोबिया, फिअर ऑफ एअर. ठीक आहे, हवेची भीती वाटणं, दॅट इज कॉल्ड ॲज एरोफोबिया. त्यानंतर आहे थॅनॅन्टोफोबिया. थॅनॅन्टोफोबिया म्हणजे काय, फिअर ऑफ डेथ, म्हणजे मृत्यूची भीती वाटणं, मरणाची भीती वाटणं, त्याला आपण काय म्हणतो, फिअर ऑफ डेथ, थॅनॅन्टोफोबिया. त्यानंतर आहे गायनोफोबिया. गायनो वर्ड इज रिलेटेड टू फिमेल किंवा वुमन. गायनोफोबिया म्हणजे काय, फिअर ऑफ वुमन. ठीक आहे, फिअर ऑफ वुमन, दॅट इज गायनोफोबिया. अँड लास्ट वन इज बिब्लिओफोबिया. बिब्लिओफोबिया म्हणजे काय, इरॅशनल फिअर विथ बुक्स, म्हणजे कोणतेही कारण नसताना पुस्तकाची भीती वाटणं. ठीक आहे, बिब्लिओफोबिया, त्याला काय म्हणतात, बिब्लिओफोबिया. तर अशा 20 टाईपचे फोबिया आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी असो किंवा थेरी एक्झामसाठी असो, हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आपल्या नॉलेजसाठी फार महत्त्वाच्या आहेत. आणि तुमच्यासाठी एक छोटीशी असाइनमेंट म्हणजे कमेंट करून मला सांगायचे ब्रोंटोफोबिया म्हणजे काय. ठीक आहे, ब्रोंटोफोबिया म्हणजे काय, कमेंट करून मला कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे ब्रोंटोफोबिया म्हणजे काय. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मेडिकल कलेक्शन चॅनलला तुम्ही लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. जी असाइनमेंट दिली ब्रोंटोफोबियाची ती कमेंटमध्ये मला नक्की कळवा. हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या मेडिकल कलेक्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू.